नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, ज्यांची फक्त 10वी झालेली आहे, फक्त 10वी, तशा विद्यार्थ्यांसाठी मुंबई हायकोर्टमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे फक्त 10वीच्या बेसवर. ज्यांच्याकडे डिग्री आहे, ग्रॅज्युएशन आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हजारो पदांची सरकारी नोकरीची संधी ही उपलब्ध झालेली आहे. त्या संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ सविस्तर तुम्हाला बघावा लागेल. म्हणजेच काय तर मुंबई हायकोर्ट आणि त्यांचे जे खंडपीठ आहे याच्यामध्ये चालक आणि लिपिक पदांची जाहिरात ही आलेली आहे. अर्जाला सुरुवात कधीपासून होणार आहे, अर्जाची शेवटची तारीख काय आहे, एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे, या सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर अर्ज तुम्ही करू शकता. चला आपण आज सुरुवात करूया. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिकार, मुंबई उच्च न्यायालय मुंबई, मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहन चालक, बघू शकता या ठिकाणी तुम्ही काय तर वाहन चालक, या पदांकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी 2 वर्षांकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या निरोगी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. म्हणजे कोण पाहिजे? निरोगी आणि इच्छुक पाहिजे. इच्छुक तर सगळेच आहे, पण निरोगी किती काय आहे ते माहित नाही. तर बघा इथे आता जागा कशा कशा जागा आहे. त्या वाहन चालकाच्या जागा आहे, ड्रायव्हर. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 26 जागा आहे, नागपूर खंडपीठामध्ये 5 आहे आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये किती जागा आहेत? 6 जागा आहे. अशा पद्धतीच्या ह्या जागा आहे. बाकी इथे तुम्ही वाचू शकतात. ह्या ज्या दोन्ही पीडीएफ असतील, एक लिपिकची पीडीएफ आणि वाहन चालकाची पीडीएफ, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तिथे सेंड केलेले आहे. तिथून तुम्ही त्याची प्रिंट काढायची आहे, हे व्यवस्थित वाचायचं आहे. इथे मी महत्वाच्या गोष्टींवरती चर्चा ही करणार आहे. पात्रता बघू आपण, काय पात्रता असणार आहे वाहन चालकांसाठी. पात्रता साहजिक आहे, वाहन चालकाला तर ड्रायव्हिंगचं लायसन्स पाहिजेच आणि 10वी पास पाहिजे. उमेदवार कमीत कमी एसएससी म्हणजे 10वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावं. 10वी पेक्षा जास्त पण चालेल, कमीत कमी 10वी. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. साहजिक आहे, त्याला मराठी हिंदी लिहिता बोलता आणि वाचता यायला पाहिजे. ही काय आहे? बेसिक 8 आहे, एक बेसिक एज्युकेशन आहे पात्रता. पुढे बघू आपण, वय किती पाहिजे किंवा एज किती पाहिजे. कमीत कमी ओपन असेल किंवा कॅटेगरी असेल 21 एज पाहिजे. ओपन असो कॅटेगरी असो 21 कमीत कमी एज पाहिजे. आणि ओपन साठी जास्तीत जास्त 38 आणि कॅटेगरीसाठी किती पाहिजे? 43 एज हे पाहिजे, तर तुम्हाला अर्ज करता येईल. त्यानंतर एकदम महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला सांगितलं मी की ड्रायव्हर सांगितलं की लायसन इथं मस्ट असेल. ही ओळी बघा, 4 नंबरचा मुद्दा. उमेदवारांकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटार वाहन अधिनियम 1988 वगैरे वगैरे प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके वाहन मोटर म्हणजे LMV लाईट मोटर व्हेइकल चालविण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे वैध व्हॅलिड असावा. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे काय, 10वी पास पाहिजे तुम्ही, त्याच्यापेक्षा जास्त एज्युकेशन असेल तरी चालेल, वय कमीत कमी 21 पाहिजे आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे LMV. एवढी गोष्ट असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. चांगली संधी आहे ही ड्रायव्हरची, फार आणि फार चांगली संधी. त्यानंतर आपण बघूया अर्ज करण्याची तारीख वगैरे कशी आहे, काय आहे, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चर्चाही करावी लागेल. फी तुम्हाला माहिती आहे, कमीत कमी आता सगळ्या परीक्षांना 1000 रुपये फी आहे. ती फिक्स तुम्ही ठेवायची बाजूला काढून अर्ज करण्यासाठी 1000 रुपये. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन वगैरे अर्ज या ठिकाणी करू शकता. ऑनलाईन फी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरता येणार आहे. तर अर्जाला सुरुवात कधीपासून होणार आहे तर 15 डिसेंबर पासून अर्जालाही सुरुवात होणार आहे, 15 डिसेंबर पासून. आणि शेवटची तारीख काय आहे तर 5 जानेवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, 5 जानेवारी. हे तुम्हाला समजलेलं आहे की अर्जाला सुरुवात 15 डिसेंबर आणि 5 जानेवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही असणार आहे. चला, पुढचा काही महत्वाचे मुद्दे असतील, सिलेबस वगैरेचा कसा असणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चर्चाही करावी लागेल. बघा, निवड प्रक्रियेवरती इथे आपल्याला चर्चाही करावी लागेल. हा मुद्दा थोडा जास्त महत्वाचा आहे. लेखी परीक्षा फक्त 20 गुणांची असणार आहे. किती? फक्त 20 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. याच्यामध्ये मुद्दे दिलेले कोणते कोणते? पूर्वानुभवावरती 10 गुण असेल तुम्हाला. ज्यांच्याकडे अनुभव आहे वाहन चालवण्यासाठी त्याच्यावरती किती? 10 गुण. मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत 10 गुण, म्हणजे तुम्हाला ते वाहन चालवायला लावतील. ज्या ठिकाणी तुम्ही लायसन घेतात आणि लायसन घेताना बघा तिथे तुमची टेस्ट होते.
ड्रायव्हिंग, तिथे त्या पद्धतीने टेस्ट होईल आणि तुम्हाला गुण दिला जाईल. आणि मुलाखत 10 गुण, म्हणजे अशा 50 गुणांची तुमची ही टोटल ओव्हरऑल परीक्षा होईल. 50 गुणामार्फत तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल तर निवड केली जाईल. उत्तीर्ण होण्यासाठी 25 गुण, म्हणजे 25 गुण फक्त उत्तीर्णसाठी, म्हणजे उत्तीर्ण ज्यांना 25 पेक्षा जास्त गुण असेल त्यांच्या यादीमध्ये नाव असेल फक्त, आणि अंतिम यादी ही काय लागेल वेगळी लागेल. अशा पद्धतीने हे काय आहे तर 50 गुणांची लेखी परीक्षेला तुम्हाला काय करावं लागेल, सामोरं हे जावं लागेल. त्याच्यामध्ये काही बाकीची इन्फॉर्मेशन आहे, डॉक्युमेंट वगैरे ते तुम्ही वाचू शकतात. महत्वाच्या बाबींवरती आपली चर्चा ही झालेली आहे. म्हणजे कशावरती चर्चा झालेली आहे आपली, तर वाहन चालक जे आहे मुंबई हायकोर्ट अंतर्गत त्याच्यावरती आपली चर्चा ही झालेली आहे. आता आपण लिपिक बघू कशा पद्धतीने. ह्या दोन्ही पीडीएफ ज्या आहेत, मागची पीडीएफ सुद्धा आणि ही पीडीएफ पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, त्या ठिकाणी तुम्ही ही डाउनलोड करू शकता. बघा, हायकोर्ट मुंबईसाठी आहे, क्लरिकल साठी इथे बघू शकता तुम्ही क्लार्क ही पोस्ट आहे, क्लरिकलची पोस्ट. तर एकूण जागा बघू शकता या ठिकाणी तुम्ही. हायकोर्ट बॉम्बे साठी 830 आहे, नंतर नागपूर खंडपीठासाठी 166 आहे आणि औरंगाबाद खंडपीठासाठी 366 जागा आहेत. म्हणजे हजारापेक्षाही जास्त जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता इलिजिबल क्रायटेरिया बघू आपण. एज क्रायटेरिया काय काय आहे ते. इथे कमीत कमी 18 एज आहे, कमीत कमी 18 एज. ओपन साठी 38 आणि कॅटेगरी साठी 43. अशा पद्धतीने इथे एजचा क्रायटेरिया दिलेला आहे. ड्रायव्हरला मात्र कमीत कमी 21 एज हे आहे. नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते बघू आपण. इथे क्लरिकल सांगितलं, टायपिंग तुम्हाला पाहिजे असणार. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया. कॅन्डिडेट फॉर बिईंग इलिजिबल मस्ट पासेस युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. रेफरन्स विल बी गिवन टू द होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असायला पाहिजे, कोणत्याही शाखेतील. आर्ट, सायन्स, कॉमर्स, इंजिनियर असो तुम्ही, MBBS असो, काही पण असो, पण ज्यांच्याकडे लॉ आहे त्याला प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा. त्यानंतर दुसरा मुद्दा बघा. मस्ट हॅव पास इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन ऑफ स्पीड 40 WPM. म्हणजे फक्त इंग्लिश टायपिंग पाहिजे आहे, मराठी टायपिंग नाही. समजलं? म्हणजे ही परीक्षा कशासाठी असेल, ज्यांच्याकडे इंग्लिश टायपिंग आहे त्यांच्यासाठी. आणि त्यानंतर तिथे तुमची निवड केली जाईल इंग्लिश टायपिंग साठी आणि परीक्षा सुद्धा पूर्ण इंग्लिश मध्ये होईल, हे तुम्ही इथे विसरायचं नाही. और above of government commercial certificate examination conducted by Maharashtra State Bureau of Examination or Industrial Training Institute of Government Certificate in Computer Typing Basic Course GCC TBC conducted by Maharashtra State Council of Examination MSCE. म्हणजे यांच्या मार्फत तुम्ही काय केलेलं पाहिजे तर कम्प्युटरवरती तुमची टायपिंग झालेली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला समजलेलं आहे. डिग्री पाहिजे, लॉ असेल तर चालेल, वय पण समजलेलं आहे. नंतर टायपिंग काय पाहिजे तर फक्त आणि फक्त कोणती टायपिंग पाहिजे तुमच्याकडे, इंग्लिश टायपिंग पाहिजे, हेही तुम्हाला समजलेलं आहे. बाकी बघा इथे आता परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे. गाईडलाईन ऑफ एक्झामिनेशन हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. गाईडलाईन ऑफ एक्झामिनेशन. बाकी जे काही आहे बेसिक आहे ते तुम्ही फी वगैरे हे ते. अर्ज करण्याची पण तारीख ही फीज आहे 15 तारखेपासून 15 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. 5 जानेवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे 90 मार्काची परीक्षा होणार आहे. स्क्रीनिंग टेस्ट 45 मार्क कमीत कमी तुम्हाला पासिंग साठी पाहिजे, यादीमध्ये नाव येण्यासाठी. मराठी आहे 10 गुणांना, इंग्लिश आहे 20 गुणांना, जनरल नॉलेज आहे 10 गुणांना, जनरल इंटेलिजन्स आहे 20 गुणांना, अर्थमेटिक आहे 20 गुणांना आणि कम्प्युटर आहे 10 गुणांना. अशा पद्धतीने 90 मार्काची काय होणार तुमची परीक्षा होणार. पुढे बघा आता काय आहे ते टायपिंग टेस्ट. टायपिंगची टेस्ट असेल तुमची 20 गुणांची टायपिंगची टेस्ट असेल, म्हणजे 90 आणि 20 किती झाले 110. आणि त्यानंतर व्हायवा म्हणजेच काय इंटरव्ह्यू म्हणजेच ओरल. मुलाखत होणार आहे तुमची 40 गुणांची, म्हणजे 150 मार्कांची तुमची ही काय होणार सगळे मिळून परीक्षा. आणि त्यापैकी तुमचा रिझल्ट लावला जाईल 150 पैकी. तर अशा पद्धतीने हे काय आहे इथे डिटेलमध्ये बाकी दिलेले कोणते कोणते सब्जेक्ट असेल तुम्ही हे व्यवस्थित सविस्तर वाचू शकता. 15 तारखेपासून अर्जाला सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीने मुंबई उच्च न्यायालय त्यांच्या खंडपीठाअंतर्गत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं, ज्यांचं 10वी आहे, ज्यांच्याकडे टायपिंग आहे 40, इंग्लिश, ज्यांच्याकडे लायसन आहे LMV, अशा विद्यार्थ्यांसाठी ही फार चांगली गव्हर्नमेंटची संधी आहे सरकारी नोकरी मिळवण्याची. ज्यांच्याकडे आहे त्यांनी अर्ज करा, व्यवस्थित लेखी परीक्षेची तयारी करा, नक्कीच तुमचं सिलेक्शन होईल. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.